आज तर आपल्याला कामावर जायसाठी झाला उशीर, कारण की रोशनले गाडी घेऊन जाणं होतं, पण त्याची तयारीच होईल नव्हती. त्याची तयारी होईस्तोवर मग थांबणं पडलं भाऊ आपल्याला घरीच. मग आपण निघलो थोड्या टायमानं कामाकरता. तर मग आपण घाटात आलो, तर घाटात आज काहीच गर्दी नव्हती. त्याच्या बाद पोचलो आपण पंपावर पोचलो तर विक्रम भाऊचं चालू होत्या गाड्या भरणं. पण आज आपल्याला पंपावर आल्यावर माहीत पडलं की आज तर रातपासून लाईन नाही आहे, म्हणून गवई बी इकडेच थांबेल होता. मग या गड्याचं तर काही डोकं चालत नव्हतं काय करा आज. मग त्याच्या बादमध्ये आपण बी आलो खाली. मग आपण नाही चालू केलं गाड्या भरणं. मग तुम्हाला वाटलं असेल हा गाड्या कसं काय भरू राहिल्या, कारण की लाईन तर जायला आहे. पण आपल्याकडे स्वातंत्र्य काळाच्या पहिलंचं जनरेटर, हे जनरेटर चालू करणं म्हणजे डोक्यात दगड मारून घ्यासारखं आहे, कारण की हे काही लवकर चालू होत नाही. याला 2-3 झटके देणं पडतात, त्याच्या बदमध्ये हे चालू होते. तर याच्याकरता आपल्याकडे एक स्पेशलिस्ट आहे, तो म्हणजे विक्रम भाऊ. कारण की आपल्याला तर हे जमत नाही, आपण ट्राय करायला तर एकदा पण ते हँडलच तिच्यात राहून गेलं. तर मग त्याच्या बादपासून मी तर कधी हे चालू करत नाही. मग जनरेटर चालू झाल्याच्या बादमध्ये आपण आलो भाऊ अंदर. सगळ्यात पहिले आपण टाकले खटके, मग आपली चालू झाली भाऊ मशीन. त्याच्या बादमध्ये आपण खाली येऊन ज्या गाड्या उभ्या होत्या त्याला फटाफट गॅस भरून दिला. मग विक्रम भाऊ म्हणे भाऊ सकाळपासून तर मी जनरेटर चालू पुरा थकलो, आता मला थोडाफार रिक्षा चालवायला दे, नाही तर पुढच्या बारचीनं येशील तर तुला अटकावून ठेवीन. मग आजचा पुरा दिवस तर आपला सकाळपासून गडबडीतच गेला. आणि आज आपल्या जो गाडी बी नव्हती तर आपल्याला त्याचं काही टेन्शन नाही, कारण की आपल्या जो गाडी नसली तर आपण डायरेक्ट संगीतम ट्रॅव्हल्समध्येच ट्रॅव्हल्स करतो. तर हा आहे आपला संगीतम ट्रॅव्हल्सवरील मित्रपरिवार. हा यश, नितीन भाऊ, आदिनाथ भाऊ आणि इतर सर्व मंडळी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व आपल्या व्हिडिओतील धावपळ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा.